नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर माझी सकाळ झालेली आहे, सगळी कामं घरातली झालेली आहेत. मग दुपारीचे आता 12 वाजलेले आहेत. मी पूजा सुरुवात केलेली आहे. आज आहे वटपौर्णिमा. बाहेर तर जायला जमत नाही. ही नवीन जागा आहे आमच्यासाठी. अजून आमचं घर बनलेलं नाहीये. इथे बिल्डरने राहायला दिले दुसऱ्या साईडवर. इथे मला काही जास्त माहीत नाहीये, म्हणून मी आपली कुंडीमध्येच अ, वडाचं ढाकर घेऊन आले आणि ते कुंडीमध्ये लावलं आणि माझी जशी छोटी-मोठी अशी पूजा मी घराच्या बाहेरच सुरू केली. म्हटलं आता वडाचं झाड इथे कुठे शोधू आणि सगळे नवीन आहेत इथं, म्हणजे मी नवीन आहे इथं आणि मी इथं कुणाला जास्त ओळखत नाही. सध्या मी आता त्याने दिले बिल्डरने दुसरी साईड राहायला, तर त्याच्या दुसऱ्या साईडवर राहतोय. आमच्या घराचं काम दुसरीकडेच चालू आहे. घराचाही लवकरच व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना मी दाखवेन, की माझं घर कसं बनतंय, कुठे बनतंय, तेही मी व्यवस्थित व्हिडिओ एक दिवस बनवून टाकणार आहे. पण आता सध्या घराचं आतून काम सगळं खूप छान पद्धतीत चालू आहे. म्हणून मी सध्या तिथे गेले तरी व्हिडिओ वगैरे टाकत नाही. का तर फायनल लूक एकदाच मला टाकायचा आहे सगळ्यांना. आणि आता इथं वटपौर्णिमाची पूजा चालू आहे. बघू शकता तुम्ही, मी छोटीशी कशी-बशी आपली घरापाशी, मला तर असं कुंडीत लावून नाही पूजा करावी वाटत, पण काय करणार आता इथे कुठे शोधू, म्हणून मी आपली पारंपरिक पद्धतीने जसं जमेल तसं मी घराच्या बाजूला एका लहान मुलाला व्हिडिओ पकडायला सांगितलेला, तर त्याने व्हिडिओ पकडलेला. मी एकटीच होते, मिस्टर पण नव्हते, रिक्षावर गेलेले होते आणि तो असं वाकडं-तिकडं हात करून पकडून पकडलेलं त्याने. त्यातूनच मी म्हटलं, अरे रिक्वेस्ट केली त्याला, म्हटलं प्लीज व्हिडिओ काढ ना. कारण की आपल्याला कुठलीही गोष्ट करते आणि सोशल मीडियावर टाकायचं नाही म्हटल्यावर ते विचित्रच वाटतं मला. म्हणून म्हटलं प्लीज, प्लीज कर. तर त्याने व्हिडिओ पकडला आणि मी आपली माझी पूजा करून घेतली. त्याने लय हात हलवत होता. कुठे माझा फेसच घेत नव्हता, कुठे काय घेत नव्हतं. तरी म्हटलं जाऊ द्या चला, आता लहान पोराने घेतले. म्हणून एक शेजारचाच पोरगा होता. इथे तक्ष माझ्या मागून बघतोय. मम्मा काय करते? कशी करते? म्हणून पूजा. तर तुम्हीही वटपौर्णिमेची पूजा केली की नाही? मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि माझा वाकडा-तिकडा हा व्हिडिओ आलाय, तो प्लीज कमेंट करून सांगा कसा आहे म्हणून. आणि सॉरी व्यवस्थित नाही काढता आला, कारण की प्रॉपर करणारा कोणी नव्हता. लहान मुलगाच होता, त्याने व्हिडिओ हा पकडला आणि तो करत होता. तर मला पण त्याला काही बोलता नाही आलं. एवढा तर एवढा त्याने शूट तरी केला ॲटलीस्ट. माझ्यासाठी तेवढं केलं त्याने. तर इथे माझी वडाची पूजा संपलेली आहे. सगळ्यांनी या मस्त वटपौर्णिमेला. आज काय मेनू बनवायचा तो अजून डिसाईड नाही केला. आता संध्याकाळी बघू काय करायचंय. कसं चाललंय? तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा छोटासा.